या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। नमस्कार, मी केतन शहा। आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आज सकाळी बातम्या मोबाईलवर ऐकल्यानंतर पहिला खरं वाटलं नाही, पण विजिबिलिटीमुळं तिथं धोका असल्यामुळं जो प्लेन क्रॅश झालं, एकदा त्यांनी लँडिंगचा प्रयत्न केला, लँडिंग झालं नाही म्हणून पुन्हा एकदा वर गेले आणि वरनं पुन्हा एक गिरटी घालून खाली आले आणि तो काळ त्यांचा शेवटचा काळ ठरला। अत्यंत कर्तव्यदक्ष ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरशी अरेतुरे बोलून कामं करून घेणारा ऑफिसर आणि अधिकारी आणि सगळ्यांना मानणारा असा आपल्या अजितदादा आज आपल्यात नाही आहेत। ज्या वेळेला आम्ही व्यापाऱ्यांच्या उद्योजकाच्या समस्या घेऊन मंत्रालयात गेलो, सकाळी 8 वाजताचा आम्हाला वेळ द्यायचे आणि आम्ही यायच्या अगोदर 8 वाजता ते हजर असायचे, एवढा त्यांनी टाईम पाळला होता। आणि कुठलीही समस्या असेल तर इमिजिएट 2 मिनिटातच 5 सेक्रेटरी शेजारी उभारणार आणि सांगणार लाव रे त्या कलेक्टरला फोन, लाव रे त्या कमिशनरला फोन, आणि तिथल्या तिथं निर्णय देणारा असा जो आपला नेता होता। पक्ष कुठला का असेना त्याचं घेणं देणं नाही आहे, पण समोरचा व्यक्ती आपल्याकडे काहीतरी काम घेऊन आलेला आहे आणि त्याचं काम करणं ही तत्परता आजपर्यंत कुठल्या नेत्यात आम्ही बघितलेली नाही आहे। आपल्या महाराष्ट्राचं नुकसान झालेच आहे, अत्यंत बारकाईने काम करून घ्यायची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि काम झाल्यानंतर स्वतः इन्स्पेक्शनला जायचे आणि अधिकाऱ्याला सांगायचे हे इथं असं नाही, हे इथं असं नाही, हे चुकलेलं आहे तुमचं, आणि ते दुरुस्त करून घ्यायचे। असे आपल्याला लीडर मिळणं फार मुश्किल आहे। जे पवार कुटुंबियावर मोठा घात झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तसंच भारतीय जैन संघटना त्यांच्या दुःखात सहभागी आहोत आणि 3 दिवसाचा शासनाने ताबडतोब दुखवटा जाहीर केलेला आहे। त्याप्रमाणे त्यांना ती मानवंदना आपण करतो आहोत आणि त्यांच्या कुटुंबाला सांत्वन मिळो एवढी अपेक्षा करतो। अजितदादांच्या आम्ही बारामतीला भेटत होतो, त्याच्यानंतर मंत्रालयात भेटत होतो, बाहेर कुठे भेट झाली तर ते ताबडतोब थांबून आपल्याला विचारपूस करणारा व्यक्ती आदरणीय आमदार आम्ही दिलीपराव माने सोबत ज्यावेळेला इथं यायचे त्यावेळेला आम्ही उरडा खायला असू दे, त्यांच्यावर जेवायला असू दे, आम्ही एकत्र असायचं। पण त्यांचं जे खेळीमेळीचं आणि हसरं जे काम असायचं आणि हसत खेळत काम करायचे आणि ते न विसरण्यासारखं आहे। भलं मोठं दुःख होत आहे आणि नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे आणि हे महाराष्ट्राचं दुःख कधी भरून निघणार नाही। निश्चितच त्यांच्या आत्म्याला शांती मिळो। आपल्या सर्व सोलापूर शहरवासियातर्फे सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं आपलं कर्तव्य आहे आणि निश्चितच भारतीय जैन संघटना असो, राज्याध्यक्ष या नात्याने, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या डायरेक्टरच्या नात्याने व्यापारी उद्योजकातर्फे आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत।